गॉडफादर या गाजलेल्या अमेरिकन फिल्मचं म्युझिक सुरुवातीचं तुम्ही आत्ता ऐकलं. थीम सॉन्ग त्याला म्हणतो. हा मॅर्लन ब्रँडो यांनी 1972च्या या फिल्ममध्ये गॉडफादरची भूमिका केली होती. गॉडफादर, गॉडमदर शब्द ऐकून तुम्हाला माहिती आहे. गुन्हेगारी जगताशी हे शब्द संबंधित आहेत. कोणतरी गॉडफादर असणं, हा याचा गॉडफादर आहे किंवा याचा गॉडफादर हा आहे, हे शब्द तुम्ही ऐकले असतील. राजकारणामध्ये पण तुमचा गॉडफादर कोण आहे किंवा यांचा गॉडफादर कोण आहे, वर्तमानपत्रात असे प्रश्न विचारलेले तुम्ही वाचले असतील. गॉडफादर अतिशय इंटरेस्टिंग कादंबरी आहे. जरूर एकदा तुम्ही वाचा. मारिओ पुझो नावाचा इटालियन अमेरिकन लेखक, म्हणजे वयाच्या 50व्या वर्षापर्यंत यांनी फारसं कधी काही लिहिलं नाही आणि 50व्या वर्षी पहिल्यांदा एक कादंबरी लिहिली, ती जगप्रसिद्ध झाली, क्लासिक बेस्ट सेलर. तिकडे अमेरिकेमध्ये असं बेस्ट सेलर वगैरे म्हणण्याची सवय आहे. न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर लिस्ट असते, पण हे केवळ नावाला नाही आहे, खरोखर बेस्ट सेलर. जगातल्या सगळ्या भाषांमध्ये याचं जवळपास भाषांतर झालं. याच्यावरती 3 भागातली फिल्म, आता ती सगळी यूट्यूबवरती अवेलेबल आहे, ती तुम्ही बघू शकता. ती जरूर बघा. ते पुस्तक वाचा मुळातून. काही जणांनी तर मला सांगितलं आहे, म्हणजे हे जे काही वाक्य आहेत त्याच्यातली एक एक ती अशी कोरून ठेवण्यासारखी आहे आणि मला आयुष्यभर उपयोगी पडली. मला केव्हाही निराशा आली किंवा सुचेन असं झालं की मी ते पुस्तक वाचतो आणि त्याच्यातले काही कोटेशन्स वाचल्यानंतर मला परत नव्याने जीवन जगण्याची प्रेरणा मिळते, असं काही लोकांनी सांगितल्याचं मला आठवतं. याचे काही कोटेशन्स आपण अगदी शेवटी बघूया. म्हणजे थोडंसं विषयांतर होतं पण इंटरेस्टिंग आहे. हा मारिओ पुझो, त्याचा फोटो. आता हे वारले. गॉडफादरचं एक नंतर सिक्वेल पण त्यांनी लिहिलं, पण ते तितकंसं प्रसिद्ध झालं नाही अर्थात. टाइम मॅगझिनने त्यांचं कौतुक केलेलं होतं. टाइम हे अमेरिकेतलं एक प्रसिद्ध मॅगझिन आहे. त्याच्या साईटवर तुम्ही बघू शकता. हे आत्ताचे त्याचं पेज. एट किल्ड इन अटलांटा मसाज पार्लर शूटिंग्स, कोरोना व्हायरस स्नॅपशॉट्स, वर्ल्ड आणि अमेरिका. लेटेस्ट स्टोरीज आहेत. फीचर्ड व्हॉइसेस, टाइम 100 टॉक्स, बायडन्स फर्स्ट 100 डेज, ब्लॅक लाइव्स मॅटर अँड बियॉन्ड, डिफंड द पोलीस, पर्सनल फायनान्स, हेल्थ. इंटरेस्टिंग मॅगझिन आहे. सबस्क्रिप्शन वगैरे तुम्ही बघू शकता, इथे दिसतंय तुम्हाला. फॉर ओनली $18, 6 months. $18 म्हटलं तरी आपल्याकडे ते खूप होतं. साधारणपणे 1600-1700 रुपये 6 महिन्याचे होतील. लायब्ररीजमध्ये काही हे तुम्हाला अवेलेबल आहे. अमेरिकन सेंटर लायब्ररी जी आहे तिथे तुम्ही जर मेंबरशिप घेतली, विद्यार्थ्यांना बरीच सवलतीत मेंबरशिप मिळते. US कॉन्सुलेट जनरलचा भाग आहे तो. दोस्ती हाऊस असं त्याला म्हणतात आता. युअर अमेरिकन स्पेस, बिकम अ दोस्ती हाऊस मेंबर. मेंबरशिप पण हु इज एलिजिबल, इंडिव्हिज्युअल ₹400 फॉर 1 year. बहुतेक वेळेला त्यांच्याकडे काही स्कीम्स चालू असतात. तुम्ही स्टुडंट आहात म्हणून सांगितलं, प्रत्यक्ष तिथे गेलात तर कदाचित काही सवलत पण तुम्हाला मिळू शकते. तर ही मेंबरशिप
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. एरिया पण सुंदर आहे. कुर्ला स्टेशन किंवा बांद्रा स्टेशनवरून जायला तुम्हाला तसं जवळ आहे. तर हे तुम्ही थोडंसं करू शकता. हे एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज तुमच्याकडनं अपेक्षित आहेत. तर या टाईम मॅगझिननी या गॉडफादरवरती म्हणजे 1959मध्ये यांनी कादंबरी लिहिली. 1972मध्ये त्यावरती फिल्म आली. अंडरवर्ल्ड ज्याला म्हणतो आपण, म्हणजे गुन्हेगारी जगत थोडक्यात, त्या गुन्हेगारी जगताचं सगळं चित्र त्यांनी समोर मांडलेलं आहे. गुन्हेगारी आणि राजकारण. आता हे एक टाइम्स ऑफ इंडियामधलं आर्टिकल आहे. MPs विथ क्रिमिनल केसेस, इंडियाज ओके विथ इट. प्रश्नचिन्ह वगैरे नाही आहे. इंडिया इज ओके विथ इट. म्हणजे हे असं चालणारच आहे असं गृहीत धरलं. क्रिमिनल केसेस 2004 पासून 2019 पर्यंत. इलेक्टेड MPs सिन्स 2004. MPs विथ क्रिमिनल केसेस 2004मध्ये 514 होते. तर 2019मध्ये 514 टोटलचा भाग आहे तो. 125चे 236 झाले आहेत. म्हणजे 43% आकडा गेलेला आहे. कॅन्डिडेट्स फील्डेड बाय पार्टीज सिन्स 2004. मी हे मुद्दाम वर्तमानपत्रातलं दाखवतोय म्हणजे आपल्याला कुठल्याही एका पक्षाच्या विरुद्ध बोलायचं नाही आहे, कारण सगळ्याच पक्षांमध्ये तुम्हाला क्रिमिनल्स सापडतात. काही पक्षांचं असं म्हणणं असतं की आम्ही एकच क्रायटेरिया लावतो, निवडून येण्याची क्षमता. मग ज्या लोकांचे अर्ज आलेले आहेत आमच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी आमच्या पक्षाच्या वतीने किंवा जे इच्छुक आहेत त्यांच्यामध्ये आम्ही बघतो की यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता आहे का. आणि बहुतेक वेळेला असं होतं की ते क्रिमिनल्स असतात पण त्यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता असते, त्यांच्याकडे संघटनात्मक बळ असतं, आर्थिक बळ असतं आणि मग त्यामुळे आम्ही त्यांना तिकीट देतो. More than half the candidates for SP, YSR, Congress, JDU, RJD faced criminal cases. आता यांनी पार्टी वाईजच सगळं दिलेलं दिसतं. शिवसेनेबद्दलही लिहिलं आहे, RJD बद्दलही आहे, DMK बद्दलही आहे आणि BJP आता ते नॅशनल पार्टी असल्यामुळे आणि सत्तेमध्ये असल्यामुळे हायलाईट केलेलं आहे. कॅन्डिडेट्स मी आत्ता जे म्हटलं की उमेदवार निवडताना सगळ्यात जास्त गुन्हेगार उमेदवार निवडले आहेत किंवा क्रिमिनल केसेस असलेल्या ते RJD, राष्ट्रीय जनता दल, लालू प्रसाद यादव. हे आर्टिकल नंतर स्वतंत्रपणे वाचून पहा जरूर. क्रिमिनल्स आर नॉट बॉर्न, दे आर मेड. क्रिमिनॉलॉजी नावाचं एक सायन्स आहे. क्रिमिनॉलॉजी गुन्हेगारी शास्त्र, म्हणजे गुन्हेगारांचा अभ्यास करणारं शास्त्र. सायकोलॉजीचा भाग आहे. सायकोलॉजीवर आधारित हे शास्त्र आहे. त्याचं गृहीत असं आहे की गुन्हेगार हे जन्मजात नसतात. आता आपल्याकडे ब्रिटिशांनी काही जातींना गुन्हेगार जमाती असा एक शिक्का मारलेला होता. म्हणजे ते इथे आले त्यावेळेला असा एक शब्द वापरला जायचा की ठगी माजली होती. ठग, पेंढारी, फासेपारधी हे लोक त्यांचा एक प्रकारे तो पूर्ण वेळ व्यवसाय गुन्हेगारी. आता इथे एक तुम्हाला पुस्तकाचा रेफरन्स देतो मी. उचल्या, लक्ष्मण माने
हे उपरा आहे. आपल्याला उचल्या बघायचं. येस, उचल्या लक्ष्मण गायकवाड. हे आणखीन मोठं झालं असतं. उचल्या नावाचं एक पुस्तक आहे, ते जरूर शोधून वाचून काढा. ते ही पण एक गुन्हेगारी जमात. मग अर्थातच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने यांच्यावरचा तो शिक्का मारलेला होता तो काढून टाकला आणि त्याला आपण आता डी नोटिफाईड ट्राईब्स असं म्हणतो. डी नोटिफाईड म्हणजे विमुक्त, त्यांच्यावरचा तो गुन्हेगारीचा शिक्का काढून टाकलेला आहे. त्यामुळे गुन्हेगार हे जन्मलेले नसतात, जन्मजात नसतात. गुन्हेगार आजूबाजूच्या परिस्थितीमुळे तयार होतात. तर ब्रिटिश इथे आले त्यावेळेला त्यांना दिसलं की हे विशिष्ट जातीचे लोक आहेत, ते या गुन्ह्यांमध्ये जास्त सापडतात. तर त्यांनी त्यांचे वेगळे सेटलमेंट्स केले गावागावामध्ये. जिथे जिथे त्यांची संख्या जास्त आहे तिथे गावाच्या बाहेर वेगळं सेटलमेंट केलं आणि कुठेही गुन्हा घडला की पहिल्यांदा त्या वस्तीमध्ये जाऊन शोधायचं. त्या वस्तीतल्या लोकांना विनाकारण, बऱ्याच वेळेला ते असायचे संबंधित पण नसले तरी तिथेच संशय घ्यायचा आणि त्यांचा छळ करायचा. हे सगळं ब्रिटिशांनी बराच काळ केलेलं दिसतं. आणि मग त्यांनी सरळ सरळ त्यांच्यावर शिक्काच मारला. त्याच्यामुळे मग ऑफिशियली ते गुन्हेगारच समजले जायचे. पण आता सायकोलॉजीनी हे मानलं आहे, भारत सरकारनी, भारतीय राज्यघटनेनी हे सगळं मान्य केलेलं आहे की क्रिमिनल्स आर नॉट बॉर्न. पण उचल्या हे पुस्तक मात्र जरूर वाचून बघा. मग त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलं आहे तसं की तसा शिक्का मारायला नको होता, पण आमच्या जातीमध्ये, आमच्या जमातीमध्ये आम्ही लहानपणापासून मुलांना या गोष्टीचं प्रशिक्षण देतो. जत्रेमध्ये घेऊन जायचं आणि मग खिसे कसे कापायचे, खिस्तंग मातणे असं त्यांच्या भाषेमध्ये, त्यांची एक वेगळी भाषा विकसित झालेली आहे. लोकांनी पकडल्यानंतर समजा मार दिला तर कोणाचं नाव कसं घ्यायचं नाही, तुम्ही एकटेच आहात असं दाखवायचं, कोणाची आयडेंटिटी आपल्या टोळीमधल्या एक्सपोज करायची नाही. मग हे सगळं प्रशिक्षण मुलांना दिलं जातं. जर मुलांनी खूप मोठा डल्ला मारला तर त्याचं कौतुक केलं जातं. तर या पद्धतीने आम्ही जगत आलेलो आहोत. आमच्यामधल्या बायका, त्यांनी असं लिहिलंय, लिहून ठेवलंय, गरोदर असतील तर 6व्या 7व्या महिन्यामध्ये, 8व्या महिन्यामध्ये दिसेल अशा पद्धतीने, पकडलं जाईल अशा पद्धतीने एखादा गुन्हा करायचा. पकडलं गेल्यानंतर तुरुंगात जावं लागेल. मग तिथे जामीन वगैरे द्यायचा प्रश्नच नाही, म्हणजे कोणी, त्यांच्याकडे पैसा नाही किंवा कोणी जाणारच नाही. आणि मग जे काय डिलिव्हरी व्हायची ते हॉस्पिटलमध्ये होईल सरकारी खर्चाने. पुस्तकामध्ये नोंदवून ठेवलेल्या गोष्टी आहेत, मी माझ्या मनातल्या काहीच सांगत नाही. अशी वागणूक ज्याला मिळते त्याचं मग अर्थातच मन कशा प्रकारे तयार होत असेल याचा जरा विचार करून बघा. समाजाकडून सहानुभूतीची कुठलीही अपेक्षाच नाही आहे. शिक्काच मारलेला आहे की तुम्ही गुन्हेगार आहात. तर मग तेच 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 पुन्हा पुन्हा आणखीन आणखीन विकसित होत जातं, आणखीन आणखीन वाढत जातं. तर क्रिमिनल्स आर नॉट बॉर्न, क्रिमिनल्स आर मेड. परिस्थितीमुळे लोक गुन्हेगारीकडे वळतात. कुठलाही माणूस सहसा पहिल्यांदा तक्रार करेल, नाराजी व्यक्त करेल, चीड व्यक्त करेल, धुसफूस करेल. पण ते सगळं झाल्यानंतरही जर कायदेशीरदृष्ट्या काही मिळत नसेल, अन्याय अत्याचार चालूच राहत असेल आणि विनाकारण चालू राहत असेल, तर मग दुसऱ्या माणसाविषयी काहीतरी प्रचंड राग आणि चीड याची
भावना असणं आणि मग त्याचा परिणाम म्हणून त्याच्यावर हल्ला करणं किंवा मग त्याचं नुकसान करणं कुठल्या तरी प्रकारचं, हे सगळ्या गोष्टी सुरू होतात. तर क्रिमिनल्स आर नॉट बॉर्न, दे आर मेड. आता हे चित्र पहा, फुलनदेवी. तुमच्या पिढीतल्या लोकांना माहीत नाही, पण तुमच्या मागच्या पिढीमध्ये सगळ्यांना या बाई माहिती आहे. आता या नाही, हयात नाही आहेत, वारल्यात. फुलनदेवी, पॉप्युलरली known as Bandit Queen, received garlands in New Delhi in 1996 after she was elected to parliament. फुलनदेवी चंबळच्या खोऱ्यामध्ये दरोडेखोरी करायच्या, बँडिट क्वीन म्हणजे दरोडेखोरांची, डाकूची राणी म्हणूनच त्या प्रसिद्ध होत्या. पण त्यांचा इतिहास जर पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की या एका विशिष्ट मागास समजल्या गेलेल्या जातीतल्या, आणि मग तिथे समाजातले काही उच्चभ्रू लोक, तर त्यांनी त्यांच्यावरती, त्याची ठाकूर जमात म्हटली जाते उत्तर प्रदेशमध्ये, तर एका गावातल्या ठाकूरांनी, प्रस्थापितांनी त्यांच्यावरती सामूहिक बलात्कार केला. बँडिट क्वीन नावाची फिल्म पण आलेली आहे 94 सालची, तर ते तुम्ही फिल्म पण जरूर पहा. त्याचा एक ट्रेलर आपण बघूया. तर या बाईंवरती बलात्कार झाला, त्याच्यानंतर त्यांच्यावरच आरोप ठेवण्यात आले, त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं, त्यांचा छळ करण्यात आला, आणि मग तिथून त्यांनी ठरवून या सगळ्या ठाकूरांचा सूड घेतला. त्याच्यानंतर काही वर्षांनी मुलायम सिंग यादव यांचं सरकार आलं, तर त्यांना त्यांच्यावरचे सगळे खटले बाजूला केले, त्यांना सगळ्या खटल्यांमध्ये मग माफी मिळाली. म्हणजे सरकारतर्फे जे काही त्यांच्या विरोधात अर्ज केलेले होते ते सगळे रद्द करण्यात आले. म्हणजे सरकार कायदेशीररित्या तसं करू शकतो. आणि मग त्यांना समाजवादी पार्टीतर्फे उमेदवारी देण्यात आली, ते पार्लमेंटच्या सदस्य झाल्या, लोकसभेच्या सदस्य झाल्या. आणि त्याच्यानंतर एके दिवशी दिल्लीमध्ये त्यांचा असाच खून झाला. शी वॉज असॅसिनेटेड इन 2001. Evergreen Entertainment presents a powerful and extraordinary film that the New York Post gives 4 stars. Astounding and overpowering, says the Daily News. Dramatic, with superb performances, says the London Guardian. While the Hollywood Reporter calls it a mesmerizing picture. Bandit Queen. फिल्म तुम्ही पाहिली असेल आता. ही फिल्म जरूर पहा. यांच्याविषयी अधिक वाचन करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला भारताच्या राजकारणाची कल्पना येईल.
भारताच्या एकूण सामाजिक राजकीय आर्थिक परिस्थितीची कल्पना येईल. आता हे पुढची स्लाइड बघा. इंडियन लॉ मेकर्स मोहम्मद शहाबुद्दीन लेफ्ट, मोहम्मद शहाबुद्दीन, हे मोहम्मद शहाबुद्दीन आणि पप्पू यादव या दोघांच्या विषयी पण सर्च देऊन शोधून वाचण्याचा प्रयत्न करा. बोथ सर्विंग जेल sentences when they arrived at India's parliament for a vote in 2008. हे दोघांवरती जेल सेंटेन्स होतं. आणखीन एक व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. आपण आत्ता पाहिले ते उत्तर प्रदेशमधले काही गुन्हेगार किंवा गुन्हेगार राजकारणी पाहिले. शेवटी संपता संपता आणखीन एक व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आहे, ते आपल्या अगदी जवळचं आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण ही एक संकल्पना आहे. आता जाता जाता मला कल्पना आणि संकल्पना यांच्यामधला फरक तुम्हाला सांगायचा आहे. मी 3rd इयर BA ला होतो त्यावेळेला पॉलिटिकल सायन्सचाच तास सुरू होता आणि आमचे आदरणीय सर प्राध्यापक पुंडे सोलापूरचे, ते वर्गामध्ये तास घेत होते. वर्गामध्ये एक मुलगा हात फ्रॅक्चर झालेला होता आणि तो हात बांधून आलेला होता आणि तो काहीतरी मध्ये डिस्टर्ब करत होता, काहीतरी बोलत होता. सरांनी त्याला थोडंसं हटकलं, हे काय झालं, काय चाललंय, हाताला काय झालं. त्यामुळे ॲक्सिडेंट झाला, मोटरसायकलवरून पडलो, खड्डा दिसला नाही. सर हे संकल्पनेसंबंधानेच बोलत होते. तर नेमका मुद्दा पकडून सरांनी एक वाक्य सांगितलं, ते आजपर्यंत माझ्या डोक्यात आहे. कल्पना आणि संकल्पना यांच्यामध्ये फरक झाल्यामुळे हे झालं. तुमचा ॲक्सिडेंट जो झाला तो कल्पना आणि संकल्पना यांच्यामधला फरकाचा परिणाम आहे. तुमची कल्पना अशी होती की रस्ता सरळच असणार आहे, रस्त्यामध्ये अडथळे असणारच नाही आहे. संकल्पना म्हणजे प्रत्यक्ष ती वस्तुस्थिती वर्णन करणारी गोष्ट. प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी होती. तिथे खड्डा होता, तो तुम्हाला दिसला नाही, तुम्ही कल्पनेमध्येच राहिलात, त्याच्या पलीकडे गेला नाहीत आणि त्याच्यामुळे मग गाडी खड्ड्यात गेली आणि मग तुमचा बॅलन्स गेला आणि तुमचा ॲक्सिडेंट झाला. संकल्पना म्हणजे काय? मोजक्या शब्दामध्ये बऱ्याच गोष्टी सांगून जाणं. तो बुद्धिमान आहे. आता बुद्धिमान असणं ही संकल्पना आहे. तो श्रद्धावान आहे, श्रद्धावान असणं ही संकल्पना आहे. तसं राजकारणाचं गुन्हेगारीकरण हे संकल्पना आहे. राजकारणामध्ये गुन्हेगार शिरलेले आहेत. राजकारणामध्ये गुन्हेगारांच्या तंत्रानीच किंवा त्या प्रकारेच व्यवहार होतो. आत्तासुद्धा तुम्हाला हे सचिन वाझे किंवा वझे, काही जण वाझे म्हणतात, काही वझे म्हणतात, एक्झॅक्ट काय आहे मलाही माहिती नाही. म्हणजे लोकसत्तासारख्या दैनिकामध्ये वाझे आलेलं आहे आणि नॉर्थ इंडियन काही पत्रकार उच्चार करताना त्याचा, किंवा साऊथ इंडियन पत्रकार असतील, वझे असा करतात. काही असो, ते सचिन वाझे प्रकरण किंवा सचिन वझे प्रकरण जे काही आहे त्याच्या संबंधाने कालच्या लोकसत्तेमधला जे काय आर्टिकल आहे, ते आर्टिकलची लिंक मी तुम्हाला देईन, अग्रलेख. तर अतिशय सुंदर मांडणी त्यांनी केलेली आहे की किती खुजं व्हावं माणसानी. म्हणजे हा सचिन वझे हा साधा API आहे, तर APIची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात होते आहे. मुख्यमंत्री किंवा आणखीन मोठे मोठे नेते हे सगळे सचिन वझेच्या भोवती सगळं राजकारण फिरतं आहे. तर किती खुजं व्हावं याचं बरंच उत्तम वर्णन या लेखामध्ये, अग्रलेखामध्ये त्यांनी केलं आहे. म्हणजे तुम्हाला गुन्हेगारी आणि राजकारण यांचा संबंध समजायचा असेल तर ते कालचं आर्टिकल वाचणं अत्यंत जरुरीचं आहे. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. म्हणजे
उघड उघड आज दिसतं आहे की राजकारण आणि गुन्हेगारी जगत हे काही वेगळं राहिलेलं नाही आहे, एकमेकांमध्ये मिसळले आहेत. राजकारणात गुन्हेगार आहेत आणि राजकारणी गुन्हेगार आहेत. दोन्हीचा अर्थ लक्षात येतोय का बघा, दोन्हीचा अर्थ वेगळा आहे दोन्ही वाक्यांचा. म्हणजे आधी गुन्हेगार म्हणून ज्यांनी आयुष्य काढलं ते आता राजकारणात उतरलेले आहेत. मग आता त्यांचं पूर्वीचं आयुष्य त्यांनी सोडलंय की चालू आहे संदिग्ध आहे. आणि राजकारणी म्हणून ज्यांनी जीवनाला सुरुवात केली, ज्यांचा गुन्हेगारी जगताशी काही संबंध नव्हता, त्यांचा आता अगदी नजीकचा संबंध आलेला आहे आणि ते काही वेळेला गुन्हेगारी कृत्य करताना सापडतातही. मग तो पैशांचा भ्रष्टाचार असेल, हत्या असेल, बलात्कार असेल, बऱ्याच गोष्टी आहेत. अलीकडच्या काळामध्ये कित्येक महाराष्ट्रातल्या राजकारण्यांवरती काही स्त्रियांनी आरोप केले. मग काही सिद्ध झाले, काही सिद्ध झाले नाही. काही वेळेला उगीचच राजकीय आरडाओरडा बराच झाला. तर त्या सगळ्या गोष्टी सोडून द्या, पण गुन्हेगार राजकारणामध्ये शिरलेले आहेत, म्हणजे ते राजकारणी झाले आहेत आणि राजकारणीसुद्धा गुन्हेगार व्हायला लागलेले आहेत. आता भारताच्या राजकारणाचा इतिहास जर पाहिला तर साधारणपणे मला स्वातंत्र्यापूर्वीपासून आत्तापर्यंत 4 टप्पे दिसत आहेत. पहिला टप्पा स्वातंत्र्यापूर्वीचा होता, जिथे राजकारण्यांचा आणि गुन्हेगारांचा काहीही संबंध नव्हता. गुन्हेगारांना समाजामध्ये कुठलंही मानाचं स्थान नव्हतं. हिरोईक डीड्स म्हणजे हा हिरो आहे आणि हाच आपला तारणहार आहे असं कुठल्याही गुन्हेगाराबद्दल लोकांना वाटत नव्हतं. गुन्हेगार सुद्धा तोंड लपवून फिरायचं. म्हणजे आपण नाईलाजास्तव हे करतो आहोत किंवा कुठला तरी कोणाचा तरी सूड घ्यायचा काहीतरी डोक्यात आहे म्हणून करतो आहोत हे त्यांच्या डोक्यात असायचं. अपराधीपणाची भावना त्यांच्यामध्ये कायम असायची. म्हणजे ती पुसली गेलेली नव्हती. मी करतोय ते बरोबरच आहे आणि बाकीच्यांनी पण असंच केलं पाहिजे असला आग्रह वगैरे ते धरायचे नाही. समाजापासून वेगळे राहायचे आणि समाजाला पण या सगळ्या लोकांना मिसळून घ्यावं असं कधी वाटायचं नाही. राजकारण्यांचा आणि यांचा दुरान्वयाने संबंध नव्हता. राजकारण्यांना हे गुन्हेगार जे होते ते घाबरायचे, त्यांच्यापासून दूर राहायचे. राजकारणी बरेचसे म्हणजे त्याच्यात अपवाद काही असू शकतात पण ते अपवादात्मक होते, पण बरेचसे अतिशय सत्शील, केवळ जनतेची सेवा हेच डोक्यात असलेले आणि अभ्यासपूर्ण राजकारण करणारे अशा प्रकारचे होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही काळ हे असंच वातावरण राहिलं. साधारणपणे 1964 पर्यंत, म्हणजे पंतप्रधान नेहरूंच्या मृत्यूपर्यंत एक आदर्शवादी वातावरण होतं. नेहरूंचा प्रभाव होता, पटेलांचा प्रभाव होता, महात्मा गांधींचा प्रभाव होता, समाजवादी, साम्यवादी, सगळे आदर्शवादी नेत्यांचा प्रभाव होता. 64 नंतर भारतीय राजकारणामध्ये बऱ्याच उलथापालथी झाल्या. एकतर नेतृत्व कोणाकडे किंवा पंतप्रधान नेहरूंच्या इतकं भव्य दिव्य व्यक्तिमत्व, त्यांच्याशी तुलना होईल असं भव्य दिव्य व्यक्तिमत्व नसल्यामुळे एक पोकळी निर्माण झालेली होती. आणि त्या पोकळीमध्ये अर्थातच मग संघर्षाला सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर लालबहादूर शास्त्रींच्याकडे पंतप्रधान पद गेलं. शास्त्रींनी 1 वर्ष गाजवलं. त्यांनी पाकिस्तानच्या बरोबर जे काही युद्ध झालं त्याच्यामध्ये आपण विजय मिळवला. पण त्याच्यानंतर ताश्कंदमध्ये, उझबेकिस्तानची आज राजधानी आहे ती, सोव्हिएट रशियानी भारत पाकिस्तान यांच्यामध्ये समेट घडवून आणण्यासाठी दोन्ही नेत्यांना बोलवलेलं होतं. तिथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ऑफिशियली त्यांना हार्ट अटॅक आला असं जाहीर करण्यात आलं आणि आजही भारत सरकारचे तेच म्हणणं आहे. लालबहादूर शास्त्रींच्या कुटुंबियांनी पण ते स्वीकारलेलं आहे. पण याच्या संबंधाने काही जण काही वाद उपस्थित करतात. लालबहादूर शास्त्रींसंबंधाने एक फिल्म अलीकडे आली आहे, त्याच्यामध्ये काही वेगवेगळे ऑप्शन्स किंवा वेगवेगळ्या थिअरीज मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर तो एक वेगळा अभ्यास म्हणून तुम्ही बघू शकता. परंतु लालबहादूर शास्त्रींच्या नंतर अस्थिरता आणखीन वाढत गेली. पंतप्रधान इंदिरा गांधी झाल्या. इंदिरा गांधी तशा तरुण पिढीतल्या, नेहरूंच्या पिढीतले बरेच नेते अजूनही अस्तित्वात हयात होते आणि नेहरूंनंतर आपल्याला सत्ता मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. त्याच्यामुळे तरुण तुर्क विरुद्ध हे सगळे वृद्ध यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झाली आणि हा प्रचंड संघर्ष जो आहे त्याच्यामध्ये मग अस्थिरता पण आली त्याच्यातून. म्हणजे इतक्या वाईट प्रकारचा संघर्ष सत्तेसाठीचा तोपर्यंत भारतीय राजकारणामध्ये कोणी अनुभवलेला नव्हता. महात्मा गांधी असतील, जवाहरलाल नेहरू असतील किंवा सरदार वल्लभभाई पटेल असतील, एकछत्री अंमल त्यांचा होता. त्याच्यामुळे विरोधाला फारशी जागा नव्हती, संघर्षाला फारशी जागा नव्हती. पण आता परिस्थिती हाताबाहेर जायला लागली आणि मग प्रत्येक राजकारण्याला कशीही करून सत्ता आपली टिकली पाहिजे ही भूमिका त्यांची व्हायला लागली. मग सरळ मिळत नसेल मत किंवा बहुसंख्या सरळ प्राप्त होत नसेल तर वेगळ्या वेगळ्या मार्गांनी मग तिथे हळूहळू गुन्हेगारांचा वापर व्हायला लागला. धाकधपटशा दाखवून मतदान करून घेणं किंवा मतदानाला लोकांना बाहेर न पडू देणं असे प्रकार सुरू झाले. म्हणजे इथे कोणत्या एका पक्षाला किंवा व्यक्तीला दोष आपल्याला द्यायचा नाही आहे. एकूण परिस्थिती अशी होती आणि त्याच्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांचा आणि सर्वच नेत्यांचा समावेश तुम्हाला करावा लागतो. इथे परिस्थिती बदलायला लागली. काँग्रेस जे सगळ्यात मोठी पार्टी होती, सगळ्यात मोठा राजकीय पक्ष होता, तो अस्थिर झाला. काँग्रेसमध्ये तुकडे पडले आणि मग संघर्षाला आणखीनच धार आली आणि मग तिथे संघर्ष पातळी सोडून व्हायला लागला. राजकारण्यांकडून गुन्हेगारांच्या वापराला सुरुवात झाली. मग काही वेळेला केसेस व्हायच्या, दंगली व्हायच्या. जाता जाता हे पण आपल्याला इथे नोंदवायचं आहे की दंगल ही कधीही उत्स्फूर्त नसते, हे लक्षात घ्या. आजवर भारतात आणि जगभरात झालेल्या दंगलींचा अभ्यास झालेला आहे आणि जवळपास 98-99% जे निष्कर्ष आहेत ते याच प्रकारचे आहेत की ही दंगल पूर्वनियोजित होती. विशिष्ट राजकारण्यांनी त्याचं व्यवस्थित नियोजन केलेलं असतं आणि मग ते घडवून आणलं जातं, भावना भडकावल्या जातात. सामान्य माणसाची भावना भडकली तर तो जास्तीत जास्त काय करेल, घरामध्ये आरडाओरडा करेल, भांडी फेकाफेकी करेल, घरातल्या लोकांवरती अत्याचार त्याच्याकडनं होतील, गल्लीमध्ये थोडासा आरडाओरडा करेल, त्याच्या पलीकडे त्याची मजल जात नाही. अख्खी बस जाळणं, माणसांना जिवंत जाळणं, मोठ्या बिल्डिंग्स जाळणं, सरकारी ऑफिसेस जाळणं, बॉम्बस्फोट घडवून आणणं, हे सगळं करण्यासाठी नियोजन लागतं. उत्स्फूर्तपणे हे होत नाही. राग आला मला आणि मी उठलो आणि बॉम्ब घेतला आणि कुठेतरी स्फोट घडवून आणला. बॉम्ब म्हणजे भाजीपाला नाही आहे, बॉम्ब म्हणजे कांदा बटाटा नाही आहे की तुमची इच्छा झाली आणि तुम्हाला मिळाला. त्याच्यासाठी नियोजन लागतं, त्याच्यासाठी प्लॅनिंग लागतं. सरकारी यंत्रणांचं नजर असते या सगळ्या गोष्टींवरती. तुम्ही बॉम्बसाठी आवश्यक गोष्टी खरेदी करायला लागल्याबरोबर तुम्ही संशयितांच्या यादीमध्ये येता, तुमच्या मागे पोलीस लागू शकतात. त्याच्यातून सुटून तुम्ही कदाचित यशस्वी व्हाल सुद्धा. पण
आपला मुद्दा महत्त्वाचा तोच आहे की मग ते नियोजित झालं, ते उत्स्फूर्त नाही झालं. तर दंगली ह्या उत्स्फूर्त कधीच नसतात. मग दंगली घडायला लागल्या, घडवून आणल्या जायला लागल्या. गुन्हेगारांचा प्रभाव तिसऱ्या टप्प्यामध्ये वाढत गेला. मग अनेक गुन्हेगारांना शिक्षा पण व्हायला लागल्या. अर्थात खून, मारामारी, दंगल, जाळपोळ त्याच्यामुळे मग शिक्षेचं प्रमाण पण मोठं होतं. सक्त मजुरी आहे, जन्मठेप आहे, काही वेळेला फाशीची शिक्षा आहे. तर गुन्हेगारांनी असा विचार केला किंवा असा एक सार्वत्रिक विचार सुरू झाला गुन्हेगारी जगतामध्ये की आपण राजकारण्यांसाठी कष्ट करायचे, राजकारणी नामानिराळे राहणार एखादी घटना घडल्यानंतर, आणि त्याची शिक्षा मात्र आपल्याला मिळणार. बदनाम आपण होणार, सत्ता राजकारण्यांच्या हातामध्ये राहणार. तर आपणच राजकारणात उतरायला काय हरकत आहे. मग आता इथे काही सिद्ध झालेले ज्यांचे गुन्हे आहेत त्यांची नावं फक्त मी घेतोय. उल्हासनगरमध्ये एक नेते आहेत, पप्पू कलानी. आजही त्यांना लोक मानतात, कारण त्यांनी अगदी छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये सिमेंटचे रस्ते केले आहेत, गटारांचं नियोजन केलं आहे, पाण्याचं व्यवस्थापन केलं. लोकांचे जे काही प्रश्न असतील लोक त्यांच्याकडे घेऊन जातात, ते चुटकीसरशी ते सोडवतात. पण त्यांचा एक गुन्हेगारी जगतामध्ये पण मोठा दबदबा आहे, प्रभाव आहे, आणि त्यांचं तिकडे पण कार्य आहे मोठं. लोक ॲक्सेप्ट करतात. तर गुन्हेगारांचा राजकारणामध्ये शिरकाव हे कुठल्या तरी नेत्याच्या आशीर्वादाने काम करण्यापेक्षा आपणच काम करायचं, कारण काम आपणच करतो, फक्त नाव नेत्याचं असतं. तर ते तरी कशाला ठेवायचं. आणि जिकडे तिकडे मग गुन्हेगार प्रत्यक्षात काम करायला लागले, लोकांनी त्यांना स्वीकारलं. लोक स्वीकारतात त्याचे काही कारणं आहेत. लोकांची एक मानसिकता असते, एक कायद्याने जर कायदेशीर मार्गाने गेलं तर काम व्हायला बराच वेळ लागणार आहे, त्याच्यामध्ये बराच पैसा खर्च होणार आहे. कोर्टाच्या मार्गाने गेलं, म्हणतातच ना की कोर्टाची पायरी शहाण्यानी चढू नये, त्याच्यामध्ये बरंच तथ्य आहे. भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं. पण मग तो देर इतका होतो की 25व्या वर्षी एखादी घटना घडते आणि 80व्या वर्षी त्याला न्याय मिळतो, तर त्याचा न्यायाला फारसा अर्थ उरत नाही. परवाच एक केस मी उत्तर प्रदेशमधली ऐकली. 24व्या वर्षी केव्हा तरी त्या मुलावरती, माणसावरती बलात्काराचा आरोप झाला. त्याला खालच्या कोर्टाने शिक्षा सुनावली, त्यांनी वरच्या कोर्टामध्ये अपील केलं, पण त्या अपिलाकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही, आणि तो जवळपास 20 वर्ष तुरुंगात राहिला. आणि 20 वर्षानंतर तो आता 43-44 वर्षाचा असताना बाहेर पडला, कारण मग हायकोर्टाने त्याच्या बाजूनी निकाल दिला आणि सांगितलं की कुठेही तो गुन्हेगार आहे असं दिसत नाही आहे. 20 वर्षामध्ये दुनिया सगळी बदलून गेलेली होती. तो म्हणाला मी मोबाईल असतात असं फक्त ऐकलेलं आहे, प्रत्यक्षात वापरलेलं कधीच नाही. माझ्या आई, बाप, भाऊ सगळे जग सोडून गेले. माझी फॅमिलीमध्ये फारसं कोणी राहिलेलं नाही आहे. माझ्याशी आता कोणी लग्न करण्याची शक्यता नाही. माझ्याकडे कुठलेही स्किल्स नाही आहेत, त्याच्यामुळे मी आता कुठली नोकरी करणं म्हणजे कठीण काम आहे. तर अशा अवस्थेत देर है लेकिन अंधेर नहीं, पण तो अंधेर नहीं, देर फार भयानक आहे. आयुष्यातली मोलाची 20 वर्ष या माणसाची गेली. आता उरलेलं आयुष्य त्याने कसं काढायचं. तर कायदेशीर मार्गावर त्याच्यामुळे लोकांचा फारसा विश्वास नसतो. लोकांना पटकन न्याय हवा असतो. गुन्हेगार ते त्यांना देतात, चुकीच्या मार्गाने होईना ते त्यांचं काम करून देतात. समजा एखादी चाळ आहे, ती पाडायला एखादा बिल्डर येतोय आणि मग तिथे एखादा गुन्हेगार मध्ये येतो
आणि चाळीच्या लोकांच्या बाजूनी ते काम करून देतो. एरवी कोर्टात गेलं, पोलिसात गेलं तर कोणी दाद दिली नाही, पण ज्या वेळेला दादाकडे गेलो तर दादानी प्रश्न सोडवले. बिल्डरची माणसं येतात, मारतात. पोलिसात तक्रार करायला गेलं तर पोलीस लक्ष देत नाहीत. नेत्यांच्याकडे गेलं तर नेते लक्ष देत नाहीत, कारण बिल्डर आणि नेत्यांची साठगाठ आहे. मग अशा वेळेला माणूस गुन्हेगारांच्याकडे जातो, गल्लीतल्या दादाकडे जातो, विभागातल्या दादाकडे जातो. विभागातले दादा ते केस हातात घेतात, बिल्डरशी तडजोड करतात आणि मग साळकऱ्यांना चांगली घरं नव्याने बांधलेली मिळतील, तोपर्यंत त्यांना राहायची व्यवस्था केली जाईल, त्यांना तोपर्यंत राहण्यासाठीचं भाडं मिळेल. आता हा न्याय झाला असं लोकांना वाटतं. मग तो कोणी दिला आणि कसा दिला याच्याने काही फरक पडत नाही. हाल अपेष्टा होणं, रस्त्यावर फेकलं जाणं, कुठेतरी लांब जायला लागणं, मार खाणं, ह्याच्यापेक्षा हे चांगलं आहे की तिथल्या तिथेच राहायची व्यवस्था झाली आहे, पैसा मिळणार आहे आणि नंतर चांगलं घरही मिळणार आहे. कोणामुळे झालं? दादांमुळे झालं. मग दादा जर पुढे निवडणुकीला उभे राहिले तर त्यांना मतदान करायला कोणालाच वाईट वाटणार नाही. गुन्हेगार जगताचा एक नियम आहे, जगभरामध्ये सगळीकडे तो पाळला जातो. सगळ्या गुन्हेगारांना म्हणजे अलिखित नियम आहेत. गुन्हेगार आपल्या क्षेत्रामध्ये कधीही गुन्हे करत नाही. आपल्या क्षेत्रामध्ये ते लोकांवरती उपकारच करत राहतात, लोकांच्या फायद्याच्या गोष्टी करत राहतात, लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न ते करत राहतात, खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या एरियामध्ये त्यांचा शत्रू कोणीही नसतो. दुसरी गँग असेल तरच त्यांचं शत्रुत्व असतं, सामान्य माणसांशी त्यांचं शत्रुत्व नसतं. जे काही गुन्हे करायचे, जे काही गोष्टी करायच्या ते आपल्या एरियाच्या बाहेर करायचे. खंडणी वसूल करायची असेल, पैसा मिळवायचा असेल, आणखीन काही जमिनी हडप करायच्या असतील, आपल्या एरियामध्ये नाही करायच्या, आपला एरिया सोडून करायचा. त्यामुळे त्या एरियामधल्या लोकांना दादांच्या छत्रछायेखाली सोयीचं वाटायला लागतं. दादा हे एक जनरल शब्द मी वापरतोय, कारण दादा, अण्णा, अप्पा असेच शब्द या बाबतीत या लोकांच्या संदर्भात वापरले जातात. कोणालाही पर्सनली उद्देशून हा शब्द नाही आहे. तर दादांच्या छत्रछायेखाली राहणं म्हणजे त्यांना सुरक्षित वाटायला लागतं, भीती निघून जाते जगण्यातली. हे ज्यांनी तुमच्यापैकी काही जणांनी प्रत्यक्ष या गोष्टी अनुभवलेल्या पण असतील तर त्यांना मी काय म्हणतोय ते जास्त चांगल्या पद्धतीने कळेल. अगदी बिल्डरचाच इश्यू नसेल, दुसरा काहीतरी इश्यू असेल, पण जिथे सरकारी यंत्रणा, कायद्याची यंत्रणा मदत करत नाही तिथे हा माणूस मदत करतो. त्याच्यामुळे यांनी बाकीचं त्याचं जीवन काय आहे त्याच्याशी माझं देणं घेणं नाही आहे. मला फायदा होतोय ना, तर मी याचा फायदा करून देणार. हा निवडणुकीला उभा राहिला तर याला मी जिंकून देणार. त्याच्यामुळे भारतभर सगळीकडे गुन्हेगारांचा राजकारणात शिरकाव झालेला दिसतो. मग गुन्हेगारी, किरकोळ चोऱ्यामाऱ्या करणारे म्हणजे छुटपुट गुन्हेगार आणि संघटित गुन्हेगारी असते, ऑर्गनाइज्ड क्राईम, क्राईम सिंडिकेट्स, माफिया ज्याला म्हणतो आपण. मग हे माफिया अधिक सिस्टमॅटिक असतात, त्यांचे वकील पण असतात. म्हणजे माफियांचा कायद्याचा अभ्यास जास्त असतो. एखाद्या सामान्य माणसाचा किंवा एखाद्या विद्वानाचा किंवा एखाद्या वकिलाचा नसेल इतका अभ्यास कायद्याचा माफियाचा असतो. कारण त्यांना त्या गोष्टींशी डील करायचं असतं, त्यांचं आयुष्य त्याच्यावर अवलंबून आहे. तुरुंगात न जाता, जीव न गमावता सुटका कशी करून घ्यायची त्याच्या क्लुप्त्या ते काढत राहतात. आणि मग वरचेवर तुम्हाला दिसेल की गुन्हेगारी आणि राजकारणी यांचा एकमेकांशी संबंध वाढत चाललेला दिसतो. आता ही एक मुलाखत आहे आणि याच्या मोठा पार्टची लिहिलेली आहे. कोण आहे ते तुम्ही ओळखलं असेल, इथे लिहिलेलं पण आहे. वेगळं
मला वाटतं सांगायची गरज नाही. 2005 मधला इंटरव्ह्यू आहे. हे शेखर गुप्ता आहेत, पत्रकार. तर यांचं प्रिंट नावाची एक कंपनी आहे, जर्नलिझम म्हणजे ऑनलाईन जर्नलिझम ज्याला म्हणतो आपण, ते हे मोठ्या प्रमाणावरती चालवतात. यांचे ब्लॉग्स आणि यांचे रोजचे जे काही व्हिडिओ ब्लॉग्स म्हणूया आपण पाहिजे तर, व्हिडिओ ब्लॉग्स अतिशय प्रसिद्ध आहेत, अतिशय इन्फॉर्मेटिव्ह असतात. भारताचं राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण या संदर्भात अतिशय सखोल आणि माहितीपूर्ण चर्चा ते करतात. आजही म्हणजे नेहमी मी हे पाहतो आणि मला त्याचा एकूण तुमच्या लेक्चर देण्याच्या संदर्भात आणि विषयाचं ज्ञान वाढवण्याच्या संदर्भात खूप मदत होते. तुम्हीही जरूर पहा शेखर गुप्ता. पण त्याच्या आधी आपण ही मुलाखत साधारणपणे 8 मिनिटाची आहे, ती बघूया. This is NDTV, and you're watching Classics. Hello and welcome to Walk the Talk. I am Shekhar Gupta and I am now standing in Dagdi Chaul, which can probably be described as the capital or the main fortress of the Republic of Chinchpokli. And with me, its supreme leader, Arun Gavle ji. आज तो आप तो MLA हैं, जन नेता हैं. अच्छी बात है. आपका रोल जो बदला, क्या सोचते हैं उसके बारे में? आज आपको जब लोग जनता आपको टीवी में देखती है MLA, कई लोग डरते हैं कि अरे भाई ये किस तरह के लोग MLA बन गए. सोच अपनी अपनी होती है. जो हमको करीब से देखता है, जो हमने वर्क किया है, जो लोगों की खिदमत की है हमने, इसके वजह से हम एक MLA बन गए. लोगों ने हमको चुन के दिया, जो हमारा काम उसका एक प्रेजेंट दिया हमको. लेकिन जो देश भर में लोग जब देखते हैं, जब ये शो देखेंगे और आपको देखेंगे MLA, तो एक जो इमेज है, जो रिकॉर्ड है इतने साल का पुराना, क्रिमिनल केसेस है, गैंग वॉरफेयर है, तो लोग डरते हैं. लोग कहते हैं, लोगों के जो वर्स्ट फेयर्स है ना, जो सबसे बड़े डर कि कैसे लोग राजनीति में आ जाएंगे तो क्या होगा. ये गलत है. तुम मेरे साथ घूमो, लोग मेरे से बहुत प्यार करते. लोगों को मेरे पर बहुत भरोसा है कि ये कुछ कर पाएगा. क्यों भरोसा? तो हमारा वर्क है, हम लोगों में रहते, फुल टाइम देते लोगों को, लोगों का दुख सुख सुनते और उनके लिए जितना होगा उतना करते. एक इंसान से उनको बिठाते हम लोग. ऐसा कौन सा पार्टी में होता नहीं. लेकिन इमेज तो भी वही है कि गुंडा गैंगस्टर पार्टी है. इमेज अपने काम से अपन बदल सकते हैं, समझे क्या? अभी हम हमारे काम से हमारा इमेज तो बदल गया और बदल जाएगा. तो आप सोचते हैं, क्या आप ये कह रहे हैं कि आपने अपने काम से, अपनी इमेज में, हम कर्म पर ज़्यादा विश्वास रखता है. हमारा कर्म ये वर्तमान फर्स्ट टाइम में अच्छा रहेगा तो हमारा भविष्य भी अच्छा होगा. लेकिन आपने अपने कर्म से, अपने काम से अपनी इमेज को बदला है. बदला इसलिए तो मैं मिनिस्टर हो गया. नहीं मिनिस्टर MLA हो गया. मिनिस्टर भी हो सकते हैं. नहीं ऐसा कुछ बड़ी बात नहीं. मिनिस्टर से ज़्यादा MLA होना बहुत अच्छा है. लोगों का काम करने के लिए फ्री रह सकते हैं अपन. लेकिन जो आपका जो इमेज था इतने साल, वो क्या गलत था? गलत ही था. मेरा तो कौन सा गरीब लोग से तो झगड़ा नहीं था. मेरा जाता होता वो गुंडों लोग से झगड़ा था. जो गुंडों लोग का पार्टी था, गैंग माफिया लोग का साथ मेरा फाइट था, संघर्ष था. और मेरा ईगल संघर्ष था, पर उसमें हमको कानून के इसमें फंसा के हमको हमारा एक माफिया करके एक पिक्चर दुनिया के सामने आ गया. दुनिया के सामने तो इमेज आपका यही है कि आपका भी एक माफिया गैंग था, जैसे या दाऊद का था, या छोटा राजन का था, या अबू सालेम का था. ऐसा कौन सा गैंग का रजिस्टर नहीं है. ऐसा गैंग भी नहीं था. हम लोग इधर थे, एक दोस्ती थी, वो लोग की एक पहचान थी. गैंग तो गवर्नमेंट ने के वजह से होगी, जो वो लोग इमरजेंसी निकाले और सब जन को अंदर डाले, तो एक दूसरे का पहचान हो गया. पहचान का परिणाम आपस के झगड़े में उसको गैंग वार हो गया. लेकिन आपस के झगड़े तो हुए आपके. आपस के झगड़े मेरे नहीं हो गए. हमारे टाइम में हमारे जो बड़े थे, हमारे दोस्त थे, उनके हो गए. लेकिन जो इतने केसेस हुए, अब 10-12 तो मर्डर केसेस हैं, बिल्डर्स मर्डर्स हैं. तो मैं जेल के अंदर था जब मुझे इंजाम लगाया. मैं तो अटेंड टू मर्डर स्पॉट पर तो नहीं था. मैं बाहर आके मेरा पार्टी कवर नहीं करे, इसलिए मुझे वो इसमें पॉलिटिकल बेस पर अटकाया जाता था कि शिवसेना का राज था, जब वो चाहती थी कि मैं बाहर नहीं आई.
और मेरा पार्टी नहीं बढ़ा। तो मैं बहुत बड़ा मोर्चा लेके गया था राज्यपाल के पास, गवर्नर के पास। उसमें 4-5 लाख आदमी था, महाराष्ट्र का गरीब खेड़े खेड़े का आदमी था। उसका वो लोग ने एक दशत खा लिया। तो ये सब आपका कहना है कि शिवसेना ने केसेस बनाए हुए थे? हाँ, वो टाइम में शिवसेना ने केसेस किया है। शिवसेना के फेवर थे तो कांग्रेस वाले ने केसेस किए। पहले तो हमको शिवसेना का आदमी समझते थे, कांग्रेस वाले हमको अंदर कर देते। लेकिन जितने आपके केसेस हैं, जो सबसे बड़े केसेस हैं, वो बिल्डर्स के मर्डर, मेरे या जितने builders के केसेस है ना, extortion के खाली मैं जब मैं कभी गुनाह करता था तो मैं किधर फौरन भागता था। मुझे जब अरेस्ट किया तो मेरे घर पर अरेस्ट किया है। और मेरे को जितना केस हो गया कि एक केस में मैं अरेस्ट हो गया, सब केस मेरे अंदर से किए गए और मेरे को अंदर से केस डालने का मेरे को इंतजाम किया है। इसके बारे में हाई कोर्ट नागपुर में होम सेक्रेटरी महाराष्ट्र बॉम्बे कमिश्नर को फाइन भी किए है, पनिशमेंट भी दिए है। लेकिन ये मैं आपको एक्सप्लेन करना चाहता हूँ कि जब आपके तो सपोर्टर यहाँ पे आपको वोट में इसलिए आप एमएलए बने हैं, तो आपको तो चाहते हैं, लेकिन बाकी जब देश में देखते हैं तो एक लगता है कि अरे भाई अब तो माफिया लोग, गैंगस्टर लोग, एक्सटॉर्शनिस्ट आजकल एमएलए बन जाएंगे तो क्या होगा? जब आदमी सुनता है वैसा उसको लगता है। जब आदमी करीब आएगा तो एक दूसरे का भावना, एक दूसरे के बातचीत से मालूम पड़ जाता है आदमी का नेचर, आदमी का महत्वाकांक्षा उसका क्या है, वो सब मालूम पड़ता है। अभी लंबे लोग जो हमारे करीब में आए, जो हमारे बारे में पढ़े ले पेपर में, उनको साजी कैसा लगेगा। तो आप ये क्या सोचते हैं, एक कान से सुना दूसरे से निकाल दिया? हाँ, एक कान से सुनते दूसरे कान से निकालना ही मांगता, नहीं तो अपन अपने ध्येय तक जा नहीं पाएंगे। हाँ, लेकिन आप अब एमएलए बन गए, जैसे पुलिस के लोग हैं या जो लॉ एंड ऑर्डर के जुडिशरी के लोग हैं, वो सब अब कहते हैं कि आप एमएलए बन गए तो आपके खिलाफ जो केस है उनको तो आप प्रोसिक्यूट करना ही मुश्किल हो जाएगा। ऐसा थोड़े एक तो आपके यहाँ दादागिरी है, ऊपर से आपका इन्फ्लुएंस एमएलए हो गया। ऐसा कौन सा केसेस नहीं मेरे पर, हाँ, कि वो इतना बड़ा कौन सा केस नहीं है मेरे पर। अभी कौन सा केस ही नहीं रहा, मैं सब केस से छूट गया है। अभी जो केस मेरे पर हो गया वो पॉलिटिकल लेवल से हुए है। आचार संहिता का भंग, दीवार को पेंटिंग किया। नहीं, लेकिन वो भी केस था, कोई एक रिपोर्टर को पीट दिया। रिपोर्टर को पीटा, कौन सा हमने केस किया नहीं, वो हमारे लड़के लोग को मालूम रहेगा। वो टाइम में इधर मौजूद भी नहीं था, बाहर गया था। नहीं, लेकिन ये इमेज तो बनता है ना कि साहब ये अगर ये इलेक्शन लगती है, अरे रिपोर्टर को कितने जन ने पीटा, वो लोग का इमेज नहीं होता है। कितने जन ने मारे रिपोर्टर को, हाँ, वो महानगर वाले को कोकन में मारे शिवसेना वाले ने, वो लोग मर्डर करा थे, वो कुछ नहीं होता है। अभी राज्य मंत्री का घर तोड़ दिए, हिमला डॉक्टर हिमलाताई मुंदड़ा का, वो क्या लफड़ा नहीं होता है? क्या अरुण गवली ने कुछ किया तो गैंगवार हो गया? तो आप क्या सोचते हैं सबसे बड़ा गैंगस्टर कौन है बॉम्बे में? हमारे देश सबसे गैंगस्टर कोई नहीं है। कोई नहीं है गैंगस्टर अभी क्या कोई है भी नहीं है, वो सब बाहर गए ले। लेकिन उनका गैंग तो है। अभी उनका गैंग है कि नहीं, वो पुलिस लोग का काम है, वो पुलिस आपको बरोबर बता सकती नहीं, लेकिन ये बम्बई में माफिया है, अंडरवर्ल्ड है, ये बात तो जानी हुई है ना, ये तो कोई नई बात नहीं है। ठीक है, अभी है कि नहीं उसके बारे में अभी हम तो ज़्यादा बता नहीं पाएंगे, क्योंकि हम वो लाइन से वो सबसे से अलग हुए ले। हम लोग एकदम बिजी रहते लोगों के काम में। आप कब उस लाइन से अलग हुए? आपके जीवन में कब वो समय आया हम उस तो लाइन कभी से लाइन से कि हम तो जेल से बाहर आए तो अलग ही हो गए ना, हम हमारे काम से अलग हो गए, सोच के तो अलग नहीं हो गए। तो ये जेल में सुधार लोग हुआ? कुछ भी बोलते रहे, हम हमारे काम करते रहे, हमारा पार्टी का काम करते नहीं, रहे। आपने इस इलाके में बहुत काम किया है, आपने इस इलाके को बिल्कुल अलग बना दिया। देखिए आपका जो डबली चाल का एरिया है, लगता ही नहीं कि चाल एरिया है। तो काम अच्छा करना ही ये होता है ना, काम तो करना मांगता है। पॉलिटिकल पार्टी इस राज स्थापन तो लोगों के काम करने के लिए किया जाता है। तो आप जब जेल में थे, कितना समय जेल आपने बताया? मैंने जेल 6-7 साल निकाले। 6-7 साल। तो जेल में आपने सोचा कि लाइन बदलनी चाहिए? नहीं, हम सोचा भी चाहिए, हम तो अच्छा काम करते थे, अभी भी कर रहे, पहले भी कर रहे थे, इसलिए हम आज भी जिंदे हैं और अच्छे पोजीशन में। आपकी जान को खतरा रहा है बहुत साल? बहुत साल मेरे जान को खतरा तो था ही, या खतरा तो रहता ही। हर मिनिस्टर के जान को खतरा, हर पॉलिटिकल जान को खतरा है, इसलिए तो वो लोग प्रोटेक्शन देते हैं। लेकिन आपका तो एमएलए बनने से पहले खतरा था। हमारा तो पहले से खतरा ही था, क्यों? जिसको देश जो दाऊ से देश को खतरा, तो मुझे भी खतरा हो सकता है ना। मी गरिबांसाठी काम करतो आणि गरिबांसाठी काम करताना मला काही गोष्टी कराव्या लागल्या
त्याच्यामध्ये माझ्यावरती केसेस झाल्या. अतिशय विचार करण्यासारखी वाक्य आहेत, महत्त्वाचे मुद्दे मांडलेले दिसतात. आता ही संपूर्ण 22 मिनिटाची क्लिप आहे. मी इथे आपण शॉर्ट थोडक्यात एक भाग बघितला, तर ती 22 मिनिटाची क्लिपसुद्धा तुम्ही इथे जाऊन या पेजवरती ही लिंक आहे, प्रेझेंटेशन मी तुम्हाला देणार आहे, तर त्याच्यावरती बघू शकता. आणखीनही बऱ्याच फिल्म्स म्हणा किंवा बरीच इन्फॉर्मेशन तुम्हाला या संदर्भात बघायला मिळेल. म्हणजे थोडक्यात आपल्याला कन्सेप्ट समजावून घ्यायची होती राजकारणाचे गुन्हेगारीकरण, ही आपण इथे पूर्ण केलेली आहे. त्याच्यामुळे इथे आपण थांबूया.